तर अजित पवार महाजातीयवादी आहेत अशी टीका जी आहे ती लक्ष्मण हाकेंनी केली आहे। अजित पवारांमुळे ओबीसी तरुणांचं भविष्य जे आहे ते धोक्यात आल्याची टीका देखील हाकेंनी केली आहे। यावरती हाके ओबीसींसाठी नव्हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लढतायत असं प्रत्युत्तर जे आहे ते सूरज चव्हाणांनी दिलं। 1000 कोटींपेक्षा जास्त निधी तुम्ही एका बाजूला सँक्शन करून घेता आणि 150 कोटी रुपये गावगाड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटके विमुक्त जाती जमातीच्या पोरांना पीएचडी करू देत नाही तुम्ही। अजितदादा पवार तुम्ही महाजातीयवादी आहात आणि तुमच्या या वागण्यामुळे ओबीसीच्या पोरांचं ओबीसींचं भवितव्य अंधकारमय बनतंय आणि हे आता ओबीसीच्या पोरांना चांगलं कळतंय। त्यामुळे आम्ही जोपर्यंत तुम्ही हे आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला दिवसाला अशा शेकडो शिव्या देणार। हाके काही ओबीसीच्या प्रश्नासाठी लढत नाहीत, हाके हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी लढत आहेत। हाकेला माहिती आहे पवार फॅमिलीवर बोलल्याशिवाय प्रसिद्धी महाराष्ट्रात भेटत नाही। कुठंतरी विधान परिषद पदरात पाडून घेण्यासाठी हाकेचं हे सगळं चालू आहे आणि हाकेला तोंडाचा मुळव्याध आहे, त्याच्या तोंडातून चांगलं कधीच येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करते, अशा गटारीत दगड मारायचं काम आम्ही बंद केलेलं आहे। परंतु हाकेने जर खालच्या पातळीवर टीका केली तर त्याचा बंदोबस्त जसा आपण रस्त्यावरच्या कुत्र्याचा करतो तसा बंदोबस्त आम्ही पुढच्या काळामध्ये करू।